हाय गाईज, तर मी जातो आता अक्कलकोटला. फॅमिली गेले अगोदर, म्हणजे मम्मी पप्पा दादा तिघा पण गेले. मला माझ्या हॉटेलच्या शिफ्टमुळे मला जायला नाही भेटलं, कारण माझी आज सकाळी 8ची शिफ्ट होती. तर दादा मम्मी पप्पा सकाळी तिघा 6च्या ट्रेननी गेले. ते लोक पोचले दुपारी. तर आता मी रात्री 10-11च्या ट्रेननी जाणार आहे. तर आता चाललो आहे विटी स्टेशनला मी, कारण मी आहे आता करिडोर स्टेशनला. आता मी जातो आहे विटीला. तर ट्रेन आली आता ट्रेन पकडू आपण आणि जाऊ CST स्टेशनला मस्त. तर भेटू आपण पुढे. तर व्लॉग एन्जॉय करा गाईस. तर मी आलो आहे वेटिंग स्टेशनला. तर मी आता माझ्या ट्रेनसाठी वेट करतो, कारण ट्रेन आहे 10:40च्या. मी लवकर आलो आहे. तर आता 10 वाजते. पण जरा वेट करूया, कारण नंतर काही नको व्हायला म्हणून मी लवकर येऊन जरा थांबलो आहे. तुम्ही बघू शकतो बाकीची गर्दी बघा किती आहे. खूप क्राऊड आहे इथे. सगळे आपले गावी जात आहेत म्हणून ट्रेन आता थांबले. तर गाईस सगळे आपापल्या गावी जातात म्हणून थांबलेले आहेत. आपण जाऊया आपल्या अक्कलकोटला स्वामींच्या मठाच्या इथे. तर चला, मी तुम्हाला ट्रेन आलो की ट्रेनच्या इथे भेटू सरळ ट्रेनमध्ये. पुढे ब्लॉग बघत राहा गाईस, फुल मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. गाईस मी ट्रेन पकडली आता. आपण ट्रेन पूर्ण सकाळी 7:30चा टायमिंग आहे. लवकर पोहोचू तर लवकर पोहोचू, तिला लेट पण पोहोचू शकतो. आपण भेटू डायरेक्ट तिला सकाळी काहीच सकाळ झाली. आता पोचलो नाही मी. 6 वाजता 7:30पर्यंत पोचलो होतो. तोपर्यंत मी जरा व्ह्यूचा मजा घ्या मस्त. तर गाईज मी अक्कलकोटला पोचलो आहे स्टेशनला. आता जाऊ आपल्या रूमवरती, जिथे मम्मी पप्पा थांबले तिथे. तर आता चाललो आहे बाहेर स्टेशनवर. ऑटो पकडून आपण रूमवरती जाऊ. अक्कलकोट स्टेशन आहे. जस्ट उतरलो आहे मी. 7:30ला पोचणं होते, पण लेट झाला. 8ला पोचलो आहे. आता समोर टाईम बघू शकतात, 8:10 झालेत. तर आपण भेटू पुढे ब्लॉगमध्ये. अक्कलकोटमध्ये. तर आता मम्मी तर पुढे बघा मम्मी आणि दादा चाललेत. तर आता जाऊ. आता आम्ही रूमवरती जाऊन मस्त फ्रेश होऊन जरा परत अक्कलकोटमध्ये स्वामींचं दर्शन घेणार. तिकडनं आम्ही जाणार आहे पंढरपूरला. आता चला जाऊया आपण घरी. मी जात आहे पुढे बघा. आणि ना भेटलो ते मला घ्यायला आलेले जिथे मी उतरलो तिथे. आपण भेटूया पुढे ब्लॉगमध्ये. चला. आता मी पोचलेलो आहे ते जिथे आमचे रूम्स आहेत. मम्मी आलेलो आहे मी इथे. तर मम्मी चालली आहे पुढे. तर आम्ही आता जाऊ रूममध्ये. ही रूम आहे इथे, जाऊ शकतात ते रूम. आणि इथे मम्मी आहे. मम्मी बघते. मी आता पोचलो. आता मी फ्रेश होईन, कारण मला आंघोळ करायची. रात्री मी ट्रेनमधून आलो होतो. तर फ्रेश होईन आणि आता काल ती परत स्वामी समर्थाच्या मंदिरात जाऊ. तर आपण तिथे भेटू. चला पुढे. काय गाईस, तर मी चेंज करून घेतलेलं आहे आता. तर आता नाश्ता पण झालं, मस्त फ्रेश झालो. तर आता आम्ही चाललो आहे दर्शनात. तर मम्मी पप्पा येत आहेत, दादा आणि तिघं. ते लोक रेडी होत आहेत. तर मी रेडी झालो आहे. तर ते लोक रेडी झाले की आम्ही जाऊ दर्शनाला स्वामींच्या मठात. तर तिकडनं आम्ही जाणार आहे पंढरपूरला. तर पुन्हा ब्लॉग बघण्यासाठी पुन्हा एन्जॉय करा ब्लॉग मस्तपैकी. आणि पुढे ब्लॉग बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आलो इथे तुळजापूरच्या मंदिरमध्ये. इथे भवानीचं मंदिर आहे. बघतो मी. हे इथे माझं मंदिर आहे. तर इथे मस्त आहे बघा. खोटा वाघ आहे, तर खरं तर नाही. खोटा आणि वाघ आणि डिअर आहे. तर इथे मस्त. आता जाऊ इकडे दर्शन घेऊ आणि तिकडनं नंतर आम्ही स्वामींच्या मठात जाऊ. स्वामींच्या मठाच्या नंतर आम्ही जाणार आहे पंढरपूरला. तर पंढरपूरला जाताना मी पुन्हा ब्लॉग तुम्ही पुढे बघत राहा. तुम्हाला पंढरपूर इथे छोटंसं बाजूला गार्डन पण आहे मंदिरच्या बाजूला, तुम्ही बघू शकता. पण सध्या बंद वाटतं बहुतेक ते. बघा इथे तुम्ही बघा, खोटे प्राणी आहे तिथे. तर सगळं इथे दाखवलं आहे.
आणि छोटंसं गार्डन आहे आतमध्ये, ते जाऊ नाही शकत, बंद आहे सध्या. तो इथे हा जिराफ आणि इथे हत्ती. तर आपण जाऊया दर्शन घ्यायला. गाईस आता आम्ही तुळजाभवानीचं दर्शन घेऊन चाललो आहे स्वामींच्या मठात. मागे पप्पा आहेत, मम्मी माझ्यासोबत आणि दादा चालले आहेत. दादा पुढे चालले आहे जातो मठात. तिकडनं आम्ही जाणार आहे पुढे पंढरपूरला. तर आपण पुन्हा ब्लॉग बघत राहायचं आहे मस्तपैकी आणि चॅनलला सबस्क्राईब करा. गाईस इथे शिवज मार्ग म्हणून इथे शिवाजींचं हे आहे थोडं बघा. इथे मागे असं डिझाईनमध्ये दाखवले की किल्ला बिल्ला आहे करून. तर इकडनं आता पुढे जाऊ आपण मठात. तोपर्यंत मस्त व्लॉग एन्जॉय करा तुम्ही गाईस. हे बघा तिघं इथे मम्मी पप्पा दादा उभे आहेत, चाललेत तिघं पुढे पुढे. फायनली अक्कलकोटमध्ये आलेलं आहे. ती स्वामींची मूर्ती बघू शकतात, मोठी आली. पुढे अजून एक आहे तर मी तुम्हाला दाखवतो. ती मम्मी आणि दादा पुढे गेले, पप्पा इथे थांबले. ते बघा पप्पा इथे थांबलेत. तुम्हाला अजून एक मूर्ती आहे ती दाखवतो. ही शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि ही स्वामी समर्थांची मूर्ती आहे. आता जातो आहे स्वामींच्या मठात. हे मार्केट आहे मधलं, त्यातलं ते सगळं स्वामींचं वस्तू भेटतात, मूर्ती भेटते, लॉकेट भेटतात, सगळं भेटते. तर इथे समोर तिथे लिहिलं आहे स्वामींचं मठ आहे. मी तुम्हाला जातो आता आत जाऊन दाखवतो. तर पुढे तिघा मम्मी पप्पा दादा चालतं आहे, तुम्हाला दिसत असेल. तर चौघात आत जातो आहे स्वामींच्या मठात. पाय पडणार तिथून पुढे 15 गाईस इथे आलो आहे मी स्वामी समर्थांच्या मठात. मध्ये आलेलो आहे आम्ही. तर व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, तरी मी काढते हळू. तर गाईस इथे आम्ही दर्शन घेतलेलं आहे. इथे आज मोठा स्वामींचा फोटो आहे चेहऱ्याचा, तुम्ही बघू शकता. इथे खूप गर्दी आहे फोटो काढायला. आणि आज तसं वेडनेसडे म्हणून जरा खाली आहे, थर्सडेची खूप गर्दी असते इथे. तर आमचं दर्शन घेऊन झालं आहे. पब्लिक बसले खाली. तर इथे बघू शकता. इथे मला फोटो काढायचा होता इथे, पण खूप गर्दी दिसते. जर फोटो काढायला बघा मी ट्राय करेन, जर मला भेटला काढायला तर मी नक्की काढेन इथे फोटो. दर्शन घेऊन झालं आहे. आता आम्ही जातो आहे बाहेर. आता डायरेक्ट जाऊ पंढरपूरला. तर आता गाडी आहे, त्या गाडीने आम्ही जाणार आहे पंढरपूरला. हे मार्केट आहे, तुम्ही बघू शकतात. स्वामींचे इथे लॉकेट आणि भेटतात, मूर्ती आणि भेटतात करून. आता आम्ही जातो आहे गाडीने पंढरपूरला. तर आता आम्ही जाणार आहे गाडीत, तुम्हाला दाखवतो गाडीतला मस्त व्ह्यू. तर पुढे ब्लॉग बघत राहा गाईस, मजा येणार. गाईस इथे मी जेवायला घेतलेलं आहे. दादानी पावभाजी मागवलेली, मम्मी पप्पाने मिसळपाव मागवलेला, ते खाता येत होतं. आणि मी थाली मागवली आहे मला, कारण मला भूक लागलेली. मी माझ्यासाठी एक थाली मागवली आहे. तर आता ठेवून पुढे आपण जाणार आहे पंढरपूरला गाडीतनं परत. तर आपण लंच करून घेऊ चांगल्यापैकी. तर गाईस हॉटेलच्या बाजूला छोटंसं गार्डन आहे इथे. इथे बघा, इथे लहान लहान मुलं खेळत आहेत आणि मागे त्याचा मस्त व्ह्यू आहे. थोडा म्हणजे ओपन स्पेस आहे चांगल्यापैकी आणि झाडं आणि आहेत, ते लहान मुलं खेळत आहेत. तर जरा जेवून जरा थोड्या टाईमपास करत आलेलो. आता थोड्याने निघू आम्ही परत
पंढरपूरला गाडीत बसून. तर तोपर्यंत तुम्ही नंतर गाडीतला व्ह्यू बघा पुढे. तर गाईज मी पंढरपूरला पोहोचलेलो फॅमिलीसोबत माझ्या. तुम्हाला दाखवतो आहे बघा, मंदिर आहे पंढरपूरचं मंदिर. ते तसे काय काय पब्लिक फोटो आणि काढायला येतात. पाणी आहे, काय काय पोरं खेळत आहेत, तुम्हाला दिसतील पाण्यात. हे बघा, तर मंदिर आहे. तर आता इथे आम्ही दर्शन घेऊ आणि इकडनं आम्ही जाणार आहे सिद्धेश्वरला. तर ते सोलापूरमध्येच आहे, तिथे जाऊन पण दर्शन घ्यायचं. त्याच्यानंतर डायरेक्ट घरी जाणार आहे. तर पुढे आम्ही दर्शन घेऊन पुढे जाऊ. माऊली अन्नदानासाठी दान करा. माऊली आई वडिलांच्या नावानं दान करा. आपण दिलेल्या दानातून मोठं अन्नदान केलं जातं. माऊली बोला. दीप मार्दोळकर 51 रुपये दान. काय नाव? माऊली अन्नदानासाठी दान करा. माऊली आई वडिलांच्या नावे दान करा. आज जातो आम्ही दर्शनासाठी. अन्नदानासाठी देणगी देऊन चला. माऊलीतून मोठं अन्नदान केलं जातं. माऊली अन्नदानासाठी दान करा. ज्ञानेश्वर गुरुदेव. तर काय सिद्धरामेश्वरची इथे आलो आहे आम्ही. आता जाऊ आता आत, तिथे एकदा दर्शन घेऊ आणि त्यानंतर डायरेक्ट घरी जाणार आहे रात्री. तर आत चाललो. इथे बघा मस्त तलाव आहे, सगळे बसले आहेत पब्लिक. मधून मधून रस्ता आणि बाजूला तलाव आहे आणि इथे हे दर्शनासाठी मंदिर आहे. तर आता आपण आत जाऊया आणि दर्शन घ्या. मम्मी बघा तर तिथे आता आतमध्ये आम्ही आलोय दर्शन घ्यायला. हाय गाइस, तो मी आता सोलापूर स्टेशन आहे. सोलापूर स्टेशनला आता जातोय घरी.
कारण उद्या मला फोटो आम्ही चाललो आहे घरी. मी आता इथे ब्लॉग एंड करतो आहे माझा, कारण आता कोल्हापूरवरून ट्रेन आहे आमची 10ची आता. सो आता जरा जेवलो मध्ये ब्लॉग काढायला भेटलं आणि अलाउड नाही केलं काय ठिकाणी मंदिरामध्ये. सो मी तिथे ब्लॉग नाही काढलं आहे. सो चला बाय. काय लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.